पण आज सोमवार आहे. सोमवारची शिवशंकरांची आज ब्लेसिंग बघूया. आज ते काय संदेश देत आहेत तुम्हाला, काय आशीर्वाद देत आहेत ते बघूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंकरा माझ्या सोल परिवाराला चांगली ब्लेसिंग द्या. बघूया, 2 कार्ड पडले. टेबलचं कार्ड आलंय, सेलिब्रेशनचं कार्ड आलंय. देवा ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्र निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. बघा हे कार्ड आलंय, मस्त कार्ड आलंय. वाव, व्हील ऑफ फॉर्च्यून. वाव, मस्तच कार्ड आली आहेत. वाव, सेलिब्रेशन आहे. 2 सेलिब्रेशनची कार्ड आली आहेत. बघा मस्त कार्ड आली आहेत. टॉवर मोमेंट संपते. हां असं. वाव, शनीचं कार्ड पण आलंय. सुंदर कार्ड आली आहेत. वाव, मंदिरात मी आली, मंदिरात जाऊन मस्तच कार्ड आलंय. थोडं घेऊ आपण. मेंट ऑफ पेंटिकलचं. हे बघा, सूर्य आज सोमवार आहे म्हणजे चंद्राचं कार्ड तर इम्पॉर्टंट आहे. 6 ऑफ आहे. मस्त कार्ड आली. कार्ड छानच आली. पण घेऊया. हे बघा, आज सोमवार आहे. सोमवार म्हणजे आज चंद्राचा वार, शंकराचा वार. बघा, आधी हे डेव्हिलचं कार्ड पण आलेलं. हे बघा, आणि आज सोमवार आहे तर चंद्र आज सोमवार आपण शंकराला दूध घालतो आपण. हे बघा, डेव्हिलचं कार्ड आलं आहे. डेव्हिलचं कार्ड आलेलं आणि सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं. बघा, आज 11 तारीख आहे. नाही, आज 13 तारीख आहे. 3 1 4. मकर राशी. हे बघा, आज चंद्राचं काढायला पण चंद्र सोमवार आहे आज. 2nd नंबर म्हणजे तुमचा चंद्र चांगला होतोय. चंद्राची ब्लेसिंग आहे. चंद्र चांगलं होतं. हे बघा, आधी मी तुम्हाला हे सांगते. खरं ॲक्च्युली मी हे लास्टला कार्ड घेणार होती का, तर निगेटिव्ह एनर्जीच म्हणजे डेव्हिलचं कार्ड आहे हे. पण कदाचित आज सोमवार आहे तर आज सोमवती म्हणजे खाली आज अमावास्या पण आहे 6:30 वाजता. मग निगेटिव्ह एनर्जी तर आपल्या घरात असतेच. सोमवार म्हटलं की आपले पित्र असतात किंवा वास्तुदोष का असेल तर अमावास्येचं घरात येतोच. कदाचित कोणाच्या घरात आज येऊ पण शकतो, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. कदाचित असं शंकराचं असं म्हणणं पण असेल, मी तुझ्या मागचं हे वास्तुदोष पितृदोष घालवतो आहे म्हणून तुम्ही निगेटिव्ह होऊ नका. आज अमावास्या थोडाफार आपली 10% निगेटिव्ह थोडी घरात असते. आणि हे बघा, कदाचित ह्या याच्यामुळे जे तुम्हाला या निगेटिव्ह एनर्जीमुळे जे बर्डन येतं आपल्या आयुष्यात, हे सूर्याचं कार्ड पण आहे. सूर्य रिबर्थ पण करते, चांगलं तुमच्या आयुष्यात येते. हे बघा, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलेलं. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं, हां हे बघा, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे. हे पण सूर्याचा नंबर आहे. तर कदाचित सूर्य तुमचं चांगलं म्हणजे रिबर्थ होतं आहे, न्यू फॉर्च्यून येते. बघा, आयुष्यात सगळं चांगलं होते. तुमचं कार्मिक पण संपत आहे. तुमचं आयुष्यातलं सगळं कार्मिक संपतं. हे होतं आहे, न्यू फॉर्च्यूनचं कार्ड आहे. न्यू बर्थ होतं आहे. तुमचं भाग्य चमकतं आहे. म्हणजे हे सगळं पाठचं बर्डन जाऊन तुमचं ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे, हे बघा, जे तुम्हाला कोणी घात केला होता तुमच्यावर, काय बघा, ही ब्लॅक एनर्जी, जी काही निगेटिव्ह एनर्जी होती तुमच्या आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे जे बर्डन होतं ते तुमचं आता जाणार आहे. तुम्हाला आशीर्वाद आहे. हे तुमच्यामुळे बघा, त्याच्यामुळे घरात रिलेशनशिपमध्ये काय भांडणं होत असेल, घरात भांडणं असेल, ते सगळं घरातून निघून जाणार आहे तुमच्या. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होऊ नका, पॉझिटिव्ह राहा. हे बघा, आता तुम्हाला खूप छान ब्लेसिंग आली. आपल्याला चंद्राची ब्लेसिंग आली सोमवार आज. शंकराला म्हणजे चंद्र तुमचं चांगलं होतं आणि तुमच्या आयुष्यात सगळं बॅलन्सिंग होतं आहे. हे बघा, न्यू फॉर्च्यूनचं कार्ड आहे. न्यू बर्थचं कार्ड आहे. बघा, ह्याच्यात पण आहे. बघा, सूर्याचं कार्ड किती आहे. हे 1 कार्ड. 3 कार्ड आहेत. बघा, सूर्य किती तुमचा किती चांगला होतं आहे. बघा, सूर्य किती चांगलं होतं. हे पण कार्ड आहे ते 10 नंबरचं कार्ड होतं बर्डनचं. हे बघा, हे पण 10 नंबरचं कार्ड आहे तुमचं बर्डनचं. हा पण 10 म्हणजे सूर्य किती प्रबळ होतं आहे. हे 5 नंबरचं कार्ड म्हणजे बुद्धी पण वाढते तुमची.
हां, हे बघा हे पण 10 नंबरचं कार्ड, म्हणजे किती कार्ड आलेत बघा, 10 नंबर. 10 नंबर म्हणजे 10 म्हणजे सूर्याचा नंबर. हे पण 10 नंबर, हे पण म्हणजे 4. 10 10 10 म्हणजे 4 नंबर बघा सूर्याचे. म्हणजे सूर्य किती बलवान होतोय तुमचा बघा. म्हणजे सूर्याचा खूप आशीर्वाद आहे तुम्हाला. हां, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा हे शनीचं कार्ड. सूर्याला जिथे सूर्याचं प्रकाश येतो तिथे सूर्याचा मुलगा शनी पण येतो आशीर्वाद द्यायला. हे बघा हे शनी म्हणजे आठी बाजूने तुमच्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटी येत आहेत. जॉब, फायनान्स, रिलेशन पण चांगलं येऊ शकतं. शनी आला म्हणजे आपलं रिलेशन पण चांगलं होतं. आपल्याकडे जेव्हा शनीची 7:30 असतात तर बघा हे डेव्हिडचं कार्ड आहे. हे डेव्हिडचं कार्ड आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये आज 13 नंबर, 13 नंबर पण 14 राहूचाच नंबर. हां, आणि हे बघा जेव्हा आपल्याकडे ही डेव्हिलची एनर्जी असते ना तेव्हा आपल्या मागे राहू असतो. राहूची 7:30 असते. राहू आणि शनीची पण राहू, शनी, केतू हे 3 गोष्टी आपल्याला असतातच. म्हणजे आपल्या मागे राहू संपला, शनीची 7:30 संपली की आपले, आणि त्याच्यामुळे आपले रिलेशनशिप पण खराब असतात. नाही बघा म्हणजे रिलेशनशिप चांगलं होते, फायनान्स चांगलं होते, करिअर चांगलं होते, सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. जेव्हा शनिदेव येतं ना तेव्हा आपले कार्मिक सगळे संपतात. म्हणजे आपल्या गेल्या जन्मीच्या वाईट कर्मामुळे हे आपल्या पाठी असतं. हे वाईट कर्म असल्यामुळे, वाईट कर्म असल्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी असते. आणि ही वाईट कर्म संपते तुमचं. वाईट कर्म संपल्यामुळे न्यू बर्थ होते तुमचं. न्यू ऑफ फॉर्च्यून होते तुमचं. व्हील ऑफ फॉर्च्यून होते तुमचं. आणि म्हणून शनिदेव आलाय. जेव्हा शनिदेव येतं तेव्हा तुमचं व्हील ऑफ फॉर्च्यून होतं. म्हणजे नवीन कार्मिक चालू होतं तुमचं. म्हणजे सगळ्या बाजूने तुम्हाला येणार धन वगैरे. आणि हे बघा आज सोमवार आहे. आज आपण हे बघा देवळाचं कार्ड. आज आपण शंकराच्या देवळात जातो. तुम्ही आज देवळात गेला असाल. मी तर जाऊन आली, मी आत्ताच जाऊन आली. अभिषेक करून आली शंकराला, गणपतीला, पार्वतीला, पूर्ण शंकर परिवाराला मी अभिषेक म्हणजे देवळात जाऊन आली. शंकराचा अभिषेक करून आली. बघा हे देवाचं कार्ड आहे. 4 नंबरचं कार्ड आहे. 4 नंबर हे बघा राहूचंच कार्ड हे पण. 4 म्हणजे राहू पण चांगलं होतं आहे. आणि तुम्ही सेलिब्रेशन बघा देवळात जाणार किंवा घरात सेलिब्रेशन पण करू शकता. सोमवाराच बघा शंकराचं देवाचं कार्ड आलं आहे. इथे चंद्र, म्हणजे आपण शंकराला दूध वाहिलं की आपला चंद्र स्ट्रॉंग होतो. आणि सोमवार हा चंद्राचाच वार असतो. म्हणजे तुम्ही आणि चंद्राचं स्तोत्र वाचा सोमवारचं, किंवा शंकराचं पुस्तक वाचा, अजून चंद्र तुमचं चांगलं होतो. सोमवारचं काही पुस्तक, शिवलीला अमृत वाचा. हे बघा ही टॉवर मुवमेंट, ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे जी टॉवर मुवमेंट घरात आली आहे, कोणी काय ब्लॅक अँड मॅजिक केलं असेल किंवा पितृदोषामुळे तुमच्या घरात काय त्रास होता, आजारपण, हे ते, जॉबमध्ये प्रॉब्लेम, करिअरमध्ये प्रॉब्लेम आहे का, हे सगळं टॉवर मुवमेंट निघून जाणार. तुमच्या आयुष्यातून टॉवर मुवमेंट आली ती सगळी निघून जाणार. हे बघा तुम्ही देवाशी कनेक्ट होत आहे. आता देव तुमच्याशी कनेक्ट होते. तुम्ही स्पिरिच्युअल मार्गाने जाणार. आणि हे बघा हे 2 हे आहेत, कालभैरव, मारुती, सगळं तुमच्या घरात सगळं रक्षण करतायत. ते सगळे देव तुमच्या घराशी रक्षण करतायत. बघा देव तुमच्याशी कनेक्ट होत आहे. देव तुमच्याशी कनेक्ट होऊन तुमचं रक्षण करतो आहे. तुम्ही देवाशी कनेक्ट होत आहे. देवाचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे. हे बघा हे पित्रांचं कार्ड आहे. बघा मी बोलली ना आपल्या घरामागे ह्याच्यामुळे पितृदोष असतो. आपल्या घराला ही निगेटिव्ह एनर्जी आली म्हणजे पितृदोषाची असते, की आपल्या पितृदोष असणार म्हणजे आपल्या घराला वास्तुदोष असतो. हे बघा मग आज वास्तुदोष गेल्यामुळे तुम्ही काहीतरी पितृदोषाचं केलं असाल. पित्र आज तुमच्यावर खुश आहेत म्हणून पित्र तुम्हाला काहीतरी त्यांची प्रॉपर्टी देऊ शकतात किंवा काही देऊ शकतात. ती त्यांची प्रॉपर्टी नाही देत असेल तर घरात तुम्हाला करिअरचे, फायनान्शियल काहीतरी मार्ग ओपन करून देणार, जेणेकरून तुमच्याकडे भरपूर पेंटिकल, बघा 10 ऑफ पेंटिकल, भरपूर संपत्ती येते, भरपूर पैसा येतो. म्हणजे सगळं तुमच्याकडे येते. पित्रांनी आशीर्वाद दिला म्हणजे सगळंच येतं. हे पित्रांचं पण कार्ड येतं. म्हणजे पित्रांचा आशीर्वाद आहे. आणि तुमच्या कुलदेवतेचा पण ह्याचं कार्ड आलं म्हणजे कुलदेवत पण आशीर्वाद आहे तुम्हाला. कुलदेवतेचं पण आशीर्वाद आहे. हे बघा हे पण कार्ड पित्रांचं आहे. म्हणजे पित्र म्हणजे खूप प्रसन्न आहे तुमच्यावर. पित्र म्हणजे देव पण प्रसन्न आहे. म्हणजे देवाकडून काहीतरी तुम्हाला गिफ्ट मिळणार. देवळात गेलात तर देवाकडून काहीतरी गिफ्ट मिळणार तुम्हाला, किंवा गावचं काहीतरी प्रॉपर्टी वगैरे पित्र देतील. हे बघा हे पण पित्रांचं कार्ड, हे पण पित्रांचं कार्ड आहे का. म्हणजे इथे तुमच्यावर कुलदेवत पण आशीर्वाद आहे, पित्रांचा पण आशीर्वाद आहे. हे बघा इथे देव आशीर्वाद देतो म्हणजे कुलदेवत, तुमचं इष्टदेवत सगळे तुमच्यासोबत आहेत. बघा पित्रसोबत असले की सगळे सोबत असतात तुमच्या. हे बघा एस ऑफ वॉन्ड म्हणजे हे बघा फायर एनर्जी, म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी ग्रोथ करणार आहेत, भरपूर ग्रोथ. आणि देवाकडनं आशीर्वाद मिळतो म्हणजे देव तुम्हाला काहीतरी गिफ्ट देतो आहे. म्हणजे काहीतरी करिअर, फायनान्शियल सगळेच. आता शनीचं कार्ड आलं म्हणजे 8 बाजूने तुमचे मार्ग चालू होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ देतो आहे. जे शनिदेव आहे त्यातून तुम्हाला ग्रोथ मिळते भरपूर. आहे बघा नाही बघा हे दोन हे आलेत बघा, 9 ऑफ कप्स आणि 9 ऑफ वॉन्ड्स. हे पण फायर एनर्जी आणि ही कप.
वॉन्ड्स म्हणजे काय तुम्ही जलद गतीने तुमच्याकडे बघा कसली तरी ऑपॉर्च्युनिटी, काहीतरी जलद गतीने तुम्ही बिझनेस करिअर करताय तुमचं. आणि कप्स आहे बघा, इमोशन्स, प्रेम, म्हणजे प्रेम पण चांगलं येते. कदाचित कोणाचं लग्न जमायचं असेल तर लग्न जमेल, किंवा बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी येईल, जॉबची ऑपॉर्च्युनिटी येईल, काय पण येईल. म्हणजे तुम्ही हॅप्पी असणार. तुमचं कप्स भरलं आहे बघा. जलद गतीने हॉर्स आहेत, म्हणजे जलद गतीने तुमच्याकडे येत आहे. ग्रोथ होते तुमची, म्हणजे फायनान्स, करिअर, रिलेशनशिप सगळ्यातच तुमची ग्रोथ होते बघा. आता हे बघा, हे 4 ऑफ कप्स आहे, इथे पण कप्स आहेत. आता देव काय सांगते, तुम्हाला देव आता बघा, देव तुम्हाला देतो आहे, तर तुम्ही ह्या निराश होऊ नका आणि विचारत राहू नका. जे पास्ट लाईफ आहे त्या विचारत राहू नका. आता जो देव तुम्हाला जलद गतीने हे काय देतो आहे, तुम्ही त्याचा विचार करा. आता तुम्ही विचारत राहू नका. मागच्या जे काही दुःख तुमच्या आयुष्यात हे आलं आहे त्याचा विचार करू नका. कुठे तुमचे पैसे गुंतले आहेत, पैशाचा विचार करू नका. कुठे काय तुमची बंधनं होती करिअर, फायनान्समध्ये वगैरे, ती आता सगळी तुटणार आहेत. मग त्या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. आता पुढे व्हा. जे देव देतो आहे ते स्वीकारा आता तुम्ही, असं देव सांगतोय तुम्हाला. हे बघा, हे पण पेज ऑफ पेंटिकल्सच कार्ड आले. 10 ऑफ पेंटिकल, हे पण पेंटिकल. म्हणजे तुम्हाला काहीतरी तुम्ही नवीन क्रिएट कराल, ते क्रिएट केल्यावर तुम्हाला मनी मिळेल. म्हणजे तुम्ही कुठेतरी चांगलं पेंटिकलचं कार्ड आहे, म्हणजे मनीमध्ये काहीतरी तुम्ही ग्रोथ करताय. मनीमध्ये काहीतरी क्रिएट कराल, यूट्यूबवर क्रिएट कराल, काहीतरी क्रिएटिव्ह कराल, त्याच्यामुळे तुम्हाला मनी मिळतं, पैसा मिळत आहे. हे बघा, हे सगळं झाल्यावर हे 9 ऑफ कप्स आहेत. 9 ऑफ कप्स म्हणजे मंगळाची एनर्जी, म्हणजे मंगळ पण तुमचं चांगलं होतं. म्हणजे बघा, सगळे कप म्हणजे सगळे तुम्ही मॅनिफेस्ट कराल ते सगळं तुमची इच्छा पूर्ण होते. तुम्ही गाडी मागाल तर गाडी मिळेल, प्रॉपर्टी मागाल प्रॉपर्टी मिळेल तुम्हाला. प्रॉपर्टी, फायनान्स, करिअर सगळं तुमचं चांगलं होतं. रिलेशनशिप सगळं तुमचं चांगलं होतं आहे बघा. हे पण 9 नंबरचं कार्ड. आणि मगाशी एक सेलिब्रेशनचं कार्ड होतं, सेलिब्रेशन. हां, हे बघा, हे पण सेलिब्रेशनचंच कार्ड दाखवतं आहे बघा. 10 ऑफ पेंटिकल बघा, हे पण सेलिब्रेशन. म्हणजे इथे पण तुम्ही आनंदाने सेलिब्रेशनच करणार आहेत हे. आणि इथे पण हे बघा, तुम्ही सेलिब्रेशन करणार फॅमिली बरोबर. 10 ऑफ कार्ड्स बघा, म्हणजे मग तुमचं मंगळ चांगलं होतं आहे, बुध ग्रह चांगलं होतं आहे. हे 5 नंबर बुधाचं कार्ड. हां, इथे ज्या लोकांनी तुम्हाला सतवलं तुम्ही त्याचा विचार करू नका. ह्या सगळ्यांना आता शनिदेव आला आहे, म्हणजे शनिदेव ह्यांच्यावर अन्याय करणार ह्यांच्यावर, आणि तुम्हाला न्याय देणार शनिदेव. शनिदेवाचं कार्ड आलं आहे हे बघा, हे शनिदेवाचं कार्ड आहे. म्हणजे शनिदेव ह्यांच्यावर अन्याय करणार आणि तुम्हाला ह्या लोकांनी जे तुम्हाला सतवलं आहे त्या लोकांना अन्याय करायला तुम्हाला न्याय देणार. आणि तुमचा बुधग्रह पण चांगलं होते त्याच्यामुळे. आणि बुद्धी चांगली झाली की तुम्हाला सरस्वती ज्ञान पण मिळतं, म्हणजे तुम्हाला ज्ञान पण मिळणार. म्हणजे तुमचं सगळं चांगलं होतं. म्हणजे शंकराची खूप छान ब्लेसिंग आली आहे तुम्हाला बघा. 5 नंबर, 4 नंबर म्हणजे केतू पण चांगला, राहू पण चांगला होतो आहे बघा. 6 नंबर, हे 6 नंबरचं कार्ड आहे, म्हणजे लक्ष्मीचं कार्ड. म्हणजे लक्ष्मी तुम्हाला पेंटिकल आले, 10 ऑफ पेंटिकल आले. म्हणजे बघा, लक्ष्मी तुम्हाला भरभरून लक्ष्मी येते तुमच्या घरात. किंवा हे बघा, हे येलो कार्ड आहे, येलो कप्स आहेत, म्हणजे लक्ष्मी पण तुमच्या घरात येत असेल. लक्ष्मी पण पिवळ्या पावण्याशी हळद आवडते लक्ष्मीला, किंवा लक्ष्मी पण येत असेल तुमच्या घरात तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायला, लक्ष्मी पण येत असेल. हे लक्ष्मीचं कार्ड आहे, लक्ष्मी पण येत असेल तुमच्या घरात. म्हणजे तुमची कुलदेवत तुमच्या घरात प्रसन्न आहे, तुमच्या घरात येत असेल लक्ष्मी पण बघा. स्वागताला तयार राहा लक्ष्मीच्या तुम्ही. मस्त असेल हे कार्ड आले, सगळेच कार्ड छान आहे. म्हणजे तुमचं भरपूर काही होतं आहे, भरपूर चांगलं काही होतं आहे. विचार करू नका, चांगल्या गोष्टीच्या मार्गाला आहे बघा. हे पण एस ऑफ सॉर्ड. एस ऑफ सॉर्ड म्हणजे हे बघा, पॉवर, म्हणजे कालीमाता तुम्हाला एक पॉवर देते बघा. कालीमातेची पॉवर आहे. म्हणजे ह्या गोष्टींपासून जे तुमच्यावर कोणी वाईट केलं आहे तुमच्यावर, आता जो हा येईल ना डेविल घरात, त्याला तुम्ही असं सामोरे जाणार आहेत बघा. डेविलबरोबर असं सामोरे जाणार तुम्ही. आता तुम्ही डेविलबरोबर युद्ध करणार आहात. तो तुम्हाला इतके दिवस सतवला, तर तुम्ही त्याला सतवणार आहात बघा. हे बघा, हे पण पेंटिकलचं कार्ड. म्हणजे शनिदेव तुम्हाला जे तुम्ही मागचं काही साठवून ठेवलं आहे, काही कष्ट केलं त्याचं फळ मिळते आहे बघा. हे पण 7 ऑफ पेंटिकल. बोलली ना, तुमच्या घरात जेव्हा शनीची 7:30 असते तेव्हा राहू केतू, हे केतूचं कार्ड आहे. म्हणजे स्पिरिच्युअलकडे पण जाते. आणि हा केतू, म्हणजे केतू पण चांगलं होतं आहे तुमचं. आहे बघा, कितलं कार्ड किती सुंदर आहे. हे पण पेज ऑफ वॉन्ड्स. हे बघा, पेज ऑफ वॉन्ड्स. हे बघा, हे पण कार्ड आहे किंग ऑफ वॉन्ड्स. म्हणजे बघा, तुम्ही ह्या एनर्जीमध्ये येता, हे सगळं तुम्ही सेटल करताय, ग्रोथ होते तुमची सगळ्या ह्याच्यात. तुम्ही स्टार्ट करताय स्टार्टिंग करिअरला. आणि हे बघा, तुम्ही करिअर केल्यानंतर ह्या किंग ऑफ वॉन्ड्समध्ये येणार. म्हणजे ह्या 5 हे दाखवते, त्याच्यामध्ये तुमची ट्रान्सफरेशन आहे, तुमचं ट्रान्सफरेशन होतं, ट्रान्सफॉर्म न्यू आयुष्यामध्ये. बघा, किंगच्या ह्याच्यामध्ये येत आहे, किंग एनर्जीमध्ये येत आहे तुम्ही. म्हणजे हे सगळं
सगळं मनी भरपूर तुमच्याकडे येते ना. पेंटिकल आहे बघा, हे पण तुमचं पितरांचं कार्ड आहे. आणि हे बघा, हे पण आहे बघा, हे कार्ड तर तुम्ही ॲब्रॉडला पण जाऊ शकता. ॲब्रॉडला पण तुम्ही जाऊ शकता. हे बघा, म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस कुठेतरी ॲब्रॉडला किंवा मुंबई, आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ इंडिया सेटल करण्याचा विचार येतात. हे बघा, तुम्ही तुमचा बिझनेस आणि तुमच्या ह्याच्यात जे फिजिकल आहे बघा, जे हे युद्ध तुमच्यात चालू होतं, कोण काही तुमच्यावर करत होतं, त्याच्यामुळे तुमच्याकडे जे फिजिकल प्रॉब्लेम होते आजारपणाचे वगैरे, तर ते तुमचे बरं होऊन जे तुमच्यावर करत होते त्या लोकांना ह्या अवस्थेत आता देव आणणार आहे. तुमचा फिजिकल प्रॉब्लेम संपून देव जे तुम्हाला लोक जे त्रास देतो त्या लोकांना ह्या अवस्थेत आणणार देव. हे बघा, हे पण 7 ऑफ, हे पण आहे बघा, केतू. म्हणजे तुम्ही आता ह्या गोष्टीचा विचार नाही करणार, तुम्ही मागे हे नाही करणार. ह्या लोकांना आता देव त्रास देणार, यांनी तुम्हाला सतवलं ते. तुम्ही आता सगळं देवावर सोडवलात बघा, देवावर सोपवलात. हे बघा, इथे पण क्वीन ऑफ कप्स, जे राणीचंच कार्ड आहे. तुम्ही ह्या एनर्जीत येणार आता, किंग ऑफ कप्स बघितलात. आणि हे बघा, हे पण शंकराचं कार्ड असतं. हे बघा, शंकर, इथे शंकराची किती ब्लेसिंग मिळते बघा. 7 ऑफ कप्स, इथे पण केतूचंच कार्ड आहे. म्हणजे स्पिरिच्युअल होत आहे तुम्ही, म्हणजे सगळे मॅनिफेस्टेशन तुमचं पूर्ण करतोय देव. बघा, क्वीन ऑफ सॉर्ड, हे बघा, तुम्ही ह्या क्वीनच्या ह्याच्यात येते, क्वीन ऑफ सॉर्ड. म्हणजे तुम्ही सगळ्यांशी लढणार आता, त्या निगेटिव्ह एनर्जीशी. जे तुम्हाला कोण छळत आहे तुम्हाला, त्या लोकांना पण तुम्ही आता उत्तर देणार. तुम्ही उत्तर देणार आहात, एवढी पॉवर आली आहे. काली मातेने तुम्हाला पॉवर दिली बघा, एवढी पॉवर दिली. तर सुंदर कार्ड आली बघा. हे बघा, लव, हे बघा, लव, म्हणजे तुम्ही देवाकडून तुम्हाला प्रेम भेटतंय किंवा नवऱ्याकडून रिलेशनशिपमधून. हे बघा, प्रेमाचं कार्ड आहे आणि हे देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. हे बघा, हे पण बॅलन्सिंग दाखवते बघा, 2 नंबर, म्हणजे बॅलन्स होते. तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळं बॅलन्स करताय. सुंदर. हे बघा, हे पण शनीचंच कार्ड आहे बघा, 8 ऑफ पेंटिकल्स, म्हणजे शनी येतोय. शनीचा आशीर्वाद आहे, म्हणजे शनी तुमच्यावर न्याय करतोय. भरपूर ऑपॉर्च्युनिटी येणार आहे बघा. एस ऑफ कप्स, म्हणजे हे पण मनीचंच कार्ड आहे. मनी सगळ्या मॅनिफेस्टेशन कप होतात, म्हणजे देवाकडून तुम्हाला आशीर्वाद मिळतोय. देव तुम्हाला जवळून काहीतरी देतोय. बघितलात. हे बघा, एस ऑफ सॉर्ड, म्हणजे देवाची पॉवर, देव, मनी, सगळं सुंदर आहे तुम्हाला कार्ड. हे पण 3 ऑफ, हे म्हणजे तेच, म्हणजे तुम्ही बाहेर, हे बघा, ती दुसरीकडे बघता, म्हणजे तुम्ही सगळं बाहेर ॲब्रॉडला जाण्याचा विचारत आहे. तुम्ही ॲब्रॉडला जाऊ शकता तुम्ही ॲब्रॉडला. हे बघा, एस ऑफ पेंटिकल, देवाकडनंच तुम्हाला पैसा आहे बघा, देवाकडनंच पैसा आहे. भरपूर पैसा आहे तुमच्याकडे. तुम्हाला पुढच्या आयुष्याची काळजी नाही. तुमच्या पुढच्या पिढीसाठी पण तुम्ही करून जाल सगळं. हे बघा, देत. हे बघा, आज सोमवार आहे, आज महाकालचं आहे आपलं. मरणाचं कोण बघतं, मरण शंकराच्या हातात असतं. हे बघा, देत, म्हणजे देत, सगळ्या मागच्या गोष्टींची तुमची देत होते आणि पुढच्या आयुष्याला सुरुवात होते. सनचं आलंच कार्ड आहे बघा, सनचं कार्ड, म्हणजे सूर्य चांगला होत आहे तुमचा. नेम फेम सगळं तुम्हाला मिळतं आहे. सूर्याचं कार्ड आहे बघा, नेम फेम सगळं तुम्हाला मिळतं आहे बघा, नेम फेम सगळं मिळतं आहे. सूर्याचं कार्ड किती सुंदर कार्ड आहे बघा. तिथे हे आलं, कालभेद देत आला इथे बघा, हे कार्ड आलं. महाकाल, तिथे महाकाली पण आली बघा, महाकाल आणि महाकाली दोघी पण आल्या. महाकालीने पण आशीर्वाद दिला बघा, स्ट्रेंथ पॉवर देते महाकाली. हार्ट चक्र हे होतं आहे, क्राऊन चक्र तुमचं ओपन होतं आहे, सगळंच देतं आहे देव तुम्हाला, आशीर्वाद देतो आहे. सुंदर आहे ना कार्ड, सगळेच कार्ड सुंदर आले. ते बघा, हे तर ह्याचं हाईच वॉन्ट्सचं आहे, 9 ऑफ वॉन्ट्स. तुम्ही पुढे बघा, मॅजिशियनचं कार्ड, सगळं मॅजिक होते तुमच्या आयुष्यात, सगळं मॅजिक. सुंदर कार्ड आली आहे, टेन्शन घेऊ नका. आता मागचा विचार सोडा आणि पुढच्या आयुष्याला लागा. आणि सोमवार आहे, सोमवारचं महाशिवरात्र, हे शिवलीला अमृत वाचायला विसरू नका. चंद्राचं कधी पण नवग्रह स्तोत्र वाचा. जेवढे आपण नवग्रह स्तोत्रांचं पाठ करतो तेवढे आपले ग्रह चांगले होतात. आपल्याला बुद्धी सगळं चांगलं येतं आणि जिथे सूर्य चांगलं होईल तिथे आपलं सगळंच आपलं चांगलं होतं. हे करून आणि सोमवारचं जेव्हा तुम्ही दूध घालता पित्रांना विसरू नका. जेव्हा पित्र आपल्या पाठीशी असतात तेव्हाच आपलं सगळं चांगलं असतं. पिंपळाच्या झाडाला पाणी दूध घालत जा, विसरू नका पित्रांची आठवण करायला. आणि पित्रांची एकदा तरी वर्षातून, उलट जेवढे 2-3-4 वेळा जरी शांती करत ना तेवढं चांगलं असतं. आपल्याला सगळी लक्ष्मी घरात येते. आपल्या पित्र चांगले असतात. पित्रांना विसरू नका. देवाला, कुलदेवतेला आणि आपल्या पित्रांना कधीच विसरू नका. इष्टदेवतेवर ह्या सगळ्यांची आपल्याला पूजा करावी लागते, तेव्हा आपल्या घरात लक्ष्मी वास करते. आणि जिथे वास्तुदोष असतो तिथे लक्ष्मी वासच करत नाही. आणि जिथे शनी रागवलेला असेल तिथे लक्ष्मी पण आपल्या घरात येत नाही. म्हणून शनी म्हणजे आपले कर्म चांगले पाहिजे. कर्म चांगले असेल तर लक्ष्मी पण आपल्याकडे येते. हां, प्लीज मी देवाची गायडन्स म्हणून तुम्हाला एवढंच देईन की आज सोमवार आहे, सोमवारचं देवळात जायला विसरू नका. अभिषेक करा, बेल
आणि वगैरे आता श्रावण महिना जवळ येणार आहे. जेवढा आपण सुंदर अभिषेक करतो ना तेवढं आपलं सगळं चांगलं होतं. आपले सगळे 9 ग्रह पण चांगले होतात अभिषेक केला मी शंकराला. उलटा 7 दिवस अभिषेक केला तर सगळेच ग्रह शांत होतात. आणि सगळ्या जर सोमवारीच करायचं तर सगळ्या वस्तू दही, दूध, पाणी, तूप, मध सगळं घातलं की 9 ग्रह शांत होतात. प्रत्येक वाराचं गुरुवार गवत बेल घाला, दुर्वा घाला म्हणजे बुध पण चांगलं होतं आपला. गुरुवारचं चण्याची डाळ घाला, केळं घाला, गुरुवार चांगलं होतं शंकराला. दही घातलं की शुक्र चांगला होतो, काळी तीळ घातलं की शनी चांगला होतो. तुम्हाला मसूरची डाळ घातलं तर मंगळ चांगला होईल तुमचा. लाल वस्तू काय ह्याला घातलात तर मंगळ चांगला होईल. म्हणून सांगते सगळे ग्रह शांत होतात सोमवारचं देवाची पूजा केली तर. विसरू नका माझ्या सोल परिवार. थँक्यू.